मित्रांनो, माझं नाव आहे समीर. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल विजन अकॅडमीवरती. तर मित्रांनो, आदिवासी विभागाने 17 पदांसाठी आदिवासी विभागाने 17 पदांसाठी 616 जागा जाहीर केलेल्या आहेत. याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. ह्या 17 पदं कुठली, याच्यामध्ये महिलांसाठी किती जागा राखीव आहेत, काही पदं हे फक्त महिलांसाठी आहेत, त्याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. आणि याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, सिलेबस कसा असणार आहे, या सगळ्याच गोष्टी आज इकडे आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर पुढे वळूया मित्रांनो. फॉर्म भरण्याची तारीख जी तुमची आहे ती चालू होणार आहे 12 तारखेपासून आणि 12 तारखेला दुपारी 3 वाजतापासून तुम्ही फॉर्म हा इकडे भरू शकता. आणि अंतिम तारीख असणार आहे 2/11 म्हणजे 2 नोव्हेंबरला रात्री 11:55 तुम्ही हा फॉर्म इकडे भरू शकता. जर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याच्यावरती व्हिडिओ हवी असेल तर मला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी एक व्हिडिओ घेऊन येईल फॉर्म कसा भरायचा याच्यावरती. आणि फॉर्म हा फक्त तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरनं तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. पुढे जाऊया मित्रांनो. वयोमर्यादा इकडे आपण जाणून घेऊया. तर जनरल कॅटेगरीसाठी 18 ते 38 ही लिमिट असणार आहे. आणि जी रिझर्व कॅटेगरी आहे बाकीच्या त्यांच्यासाठी 18 ते 43 ही वयोमर्यादा असणार आहे इकडे. ठीक आहे, 18 ते 43 तुम्ही कुठल्याही कॅटेगरीचे असाल तरी 18 ते 43 ही तुमची वयोमर्यादा असणार आहे. पुढे जाऊया मित्रांनो. जाणून घेऊया एकूण किती पदं आहेत, त्यांची पात्रता काय आणि एकूण त्यांच्यासाठी जागा किती. पहिलं पद बघा, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. S14 पे स्केल आहे. तुम्हाला 55,000पर्यंत इकडे पगार हातात भेटू शकतो. आणि एकूण जागा आहेत 18. आणि पात्रता बघा, कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, पदवी, शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण क्षेत्रात तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि दुसरं आहे संशोधन सहाय्यक S14. त्याच्यासाठी आहेत 19 जागा आणि कुठलाही पदवीधर हा फॉर्म भरू शकतो. ही वरची पद जे आहे, पहिलं पद जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुठलाही पदवीधर भरू शकतो, कारण की सगळ्याच पदव्या याच्यामध्ये येऊन जातात. दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा कुठलाही पदवीधर याच्यात भरू शकतो. तिसऱ्या याच्यामध्ये बघा, उपलेखापाल मुख्य लिपिक S13 याच्यासाठी 41 जागा आहे, कुठलाही पदवीधर ही सुद्धा फॉर्म भरू शकतो. चौथं बघा, आदिवासी विकास निरीक्षक S13 पे स्केल असणारे एकच जागा आहे, कुठलाही पदवीधर ही फॉर्म भरू शकतो. वरिष्ठ लिपिक सांख्यिक सहाय्यक S8 ही पे स्केल असणार आहे, 205 जागा आहे आणि कुठलाही पदवीधर हा फॉर्मसुद्धा भरू शकतो. ज्या पहिल्या 5 पदव्या असतील त्याचा फॉर्म कुठलाही पदवीधर, तुम्ही कोणताही पदवीधर असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता, फक्त तुम्ही वयाच्या अटीमध्ये यायला हवं. पुढे बघूया, लघु टंकलेखक S8 10 जागा आहेत, पण याच्यासाठी 10वी उत्तीर्ण असायला हवं तुम्ही. लघुलेखनमध्ये 80चा स्पीड असायला पाहिजे, म्हणजे शॉर्ट हँडमध्ये 80चा स्पीड, 80चा स्पीड, इंग्रजी टायपिंगमध्ये 40चा स्पीड, मराठी टायपिंगमध्ये 30चा स्पीड ही मस्ट आहे. ठीक आहे, इंग्रजी टायपिंगमध्ये 40चा स्पीड आणि मराठी टायपिंगमध्ये 30चा स्पीड. पुढे बघू, अधीक्षक पुरुष, अधीक्षक म्हणजे सुप्रिटेंडंट. S8 पे स्केल असणार आहे. 29 जागा आहे त्याच्यासाठी. आणि याच्यासाठी सुद्धा कोणीही फॉर्म भरू नाही शकत. तुमच्याकडे जर ही पदवी असेल, समाजकार्य, समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेत तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर तुमच्याकडे ही पदवी असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे, कारण की याच्यामध्ये ऑलरेडी जो कॉम्पिटिशन आहे ती कमी असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला इकडे नोकरी लागण्याचे चान्सेस जास्त आहे. पुढे बघा, 8वा आहे अधीक्षक स्त्री. तसं हा फक्त पुरुषांसाठी होता, या जागा फक्त पुरुषच भरू शकत होते. तशी ही जी सुप्रिटेंडंटची जागा ही फक्त स्त्रियांसाठी आहे. आणि याच्यामध्ये पे स्केल असेल S8 आणि 55 जागा आहेत, खूपच चांगल्या नंबरच्या जागा आहेत. आणि बघा, याच्यासाठी सुद्धा तीच क्वालिफिकेशन पाहिजे, समाजकार्य, समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेत पदवीधार तुम्ही असाल तर तुम्ही भरू शकता. ही जागा महिलांसाठी आहे आणि ही जागा पुरुषांसाठी आहे. पुढे बघूया मित्रांनो. पुढे बघा, 9वी जी जागा आहे ती बघा, गृहपालसाठी आहे. पुरुष गृहपाल म्हणजे वॉर्डन, जे हॉस्टेल वॉर्डन असतात त्यांच्यासाठी ही जागा आहे. आणि पुरुषांसाठीची फक्त जागा असेल S14 पे स्केल असेल, 62 जागा आहेत. आणि याच्यासाठी सुद्धा तीच क्वालिफिकेशन पाहिजे, समाजकार्य, समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेत तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पुढे बघा, गृहपाल म्हणजेच वॉर्डन स्त्रियांसाठी जागा आहे. S14 पे स्केल असेल, 29 जागा आहेत आणि याच्यासाठी सुद्धा तीचवाली
क्वालिफिकेशन आहे त्याच क्वालिफिकेशन सेम क्वालिफिकेशन लागणार आहे वरच्या आणि खालच्या पदासाठी सुद्धा. वरच्या 4 जे पदं होते त्यांच्यासाठी सेम क्वालिफिकेशन आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, ग्रंथपाल म्हणजेच लायब्रेरियन, याच्यासाठी एसेट पे स्केल आहे. 48 जागा आहेत. तुम्ही 10वी उत्तीर्ण असायला हवं आणि ग्रंथाल प्रशिक्षणामध्ये तुम्हाला प्रमाणपत्र असेल. तुमच्याकडे लायब्रेरियन सर्टिफिकेट असेल आणि तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदासाठी क्वालिफाईड आहात. पुढे बघा, सहाय्यक ग्रंथपाल म्हणजेच असिस्टंट लायब्रेरियन, S7 पद आहे. S7 पे स्केल आहे. एकच जागा आहे. 10वी उत्तीर्ण आणि लायब्रेरियन सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला हवं. सेम क्वालिफिकेशन आहे वरच्यासारखीच. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅब असिस्टंट, S6 पे स्केल आहे. 30 जागा आहेत आणि फक्त 10वी उत्तीर्ण तुम्ही हवे या पदासाठी, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. बघा, त्याच्यानंतर कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर, प्रोजेक्ट ऑपरेटर S10 पे स्केल आहे. कॅमेरामॅन किंवा प्रोजेक्ट ऑपरेटर याच्यासाठी एकच जागा आहे आणि याच्यासाठी सुद्धा कोणीही फॉर्म भरू नाही शकत. त्याच्यासाठी सुद्धा 12वी उत्तीर्ण हवं. फोटोग्राफीमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट प्रमाणपत्र असायला हवं आणि 3 वर्षांचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स हवा. त्याच्यानंतर 15वी जी जागा आहे ती आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी. बघा, ही इम्पॉर्टंट आहे. S13 पे स्केल असणारे 45 जागा आहे आणि ही सुद्धा कोणत्याही शाखेत तुम्ही पदवीधर असाल तर हा फॉर्म भरू शकता, याच्यासाठी अप्लाय करू शकता. S15 मी तुम्हाला सांगितलं होतं पहिले 5 जसे हे पहिले 5 आणि ही जी 13व्या नंबरची पोस्ट आहे, ही जी 15व्या नंबरची पोस्ट आहे ही वाली, हिच्यासाठी तुम्ही कुठल्याही शाखेचे पदवीधर असाल तर अप्लाय करू शकता. पुढे बघा, 16व्या स्थानावरती उच्च श्रेणी लघुलेखक S16 ही पे स्केल आहे. ह्याच्यासाठी 3 जागा आहेत आणि ह्याच्यासाठी सुद्धा स्पेसिफिक तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे, पात्रता लागणार आहे. 10वी उत्तीर्ण असायला हवं. इंग्रजी व मराठी दोन्हीमध्ये तुम्हाला शॉर्ट हँडची जी स्पीड असेल ती 120ची पाहिजे. त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये तुम्हाला 40ची टायपिंगची स्पीड पाहिजे. मराठीमध्ये टंकलेखनाची स्पीड तुम्हाला पाहिजे 30ची. तर याच्यामध्ये ह्या सगळ्या अटी आहेत, ह्या सगळ्या पात्रतेवाल्या अटी आहेत. आणि त्याच्यानंतर चौथी जी तुम्हाला एक इम्पॉर्टंट क्वालिफिकेशन लागणार आहे ती आहे MSc IT तुम्ही असायला हवं. ह्या 5 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही या उच्च श्रेणी लघुलेखकासाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे बघा, आता निम्न श्रेणी लघुलेखकासाठी S15 14 जागा आहेत. त्याच्यानंतर त्यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण, इंग्रजी मराठी लघुलेखन 120चा स्पीड, इंग्रजी टंकलेखनामध्ये 40चा स्पीड, मराठी टायपिंग टंकलेखनामध्ये 30चा स्पीड प्लस MSc IT असं तुम्हाला टोटल एक क्वालिफिकेशन लागणार आहे. आणि मित्रांनो, एकच एक्झाम असणार आहे मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळे तर तुम्ही या कुठल्याही पदामध्ये क्वालिफाईड असाल तर नक्कीच फॉर्म भरा आणि पहिल्या 5 पदं आणि त्याच्यानंतर जे 15 नंबरचा पद आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, याच्यासाठी तर तुम्ही नक्कीच फॉर्म भरा, कारण की याच्यासाठी कुठलाही पदवीधर अप्लाय करू शकतो. ठीक आहे. पुढे जाऊया. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते आपण जाणून घेऊया. बघा, 200 मार्काचा पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 120 मिनटं दिले जाणार आहे, म्हणजे 2 तास दिले जाणार आहेत. 100 प्रश्न असणार आहेत. एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. आणि तुमचं जे सब्जेक्ट असणार आहेत ते असणार आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. आता मित्रांनो, बौद्धिक चाचणीसाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती जे BMC कार्यकारी सहाय्यकसाठी जे पेपर आपण प्रॅक्टिस सेट घेतलेले आहेत त्याला रिफर करू शकता. एक्झाम होईपर्यंत आपण खूप सारे वेगवेगळे प्रॅक्टिस सेट घेऊन येणार आहोत. आपण आदिवासी विभागासाठी सुद्धा स्पेशल क्लासेस घेऊन येणार आहोत प्रॅक्टिस सेटचे बौद्धिक चाचणीसाठी, तर तुम्ही तेही रिफर करू शकता आणि चांगले गुण तुम्ही एक्झाममध्ये स्कोअर करू शकता. ठीक आहे मित्रांनो, जे पहिले जे 12 पदं असणार आहेत त्यांच्यासाठी ही सेम पद्धत असणार आहे. पहिले 12साठी सेम पद्धत असणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे. आणि जे लघु टंकलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक ह्यांच्यासाठी एक वेगळी ह्यांच्यासाठी फक्त 100 मार्काची एक्झाम असणार आहे, कारण की यांची व्यावसायिक चाचणीसुद्धा होणार आहे, टायपिंग टेस्टसुद्धा यांची होणार आहे. ह्यांच्यासाठी 60 मिनटं असणार आहे तुम्हाला या एक्झामसाठी, याच्यासाठी. आणि व्यावसायिक चाचणी जी होणार आहे त्याच्यासाठी वेगळा टायमिंग असणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया मित्रांनो. पुढे बघा, जे शेवटचे 2 पदं आहेत त्यांच्यासाठी प्रयोगशाळा सहाय्यक, त्याच्यासाठी सुद्धा सेम आहे, 200 गुणवाले असणार आहे. आणि नंतर कॅमेरामॅन, प्रोजेक्टर ऑपरेटर जो असणार आहे त्याच्यासाठी सुद्धा 200 गुण, 50-50 गुणांचा प्रत्येक टॉपिक असणार आहे आणि 2 तास तुम्हाला दिले जाणार आहे. निवडीची पद्धत कशी असणार आहे जाणून घेऊया आपण. तर बघा, ऑनलाईन पद्धतीनेच एक्झाम असणार आहे आणि IBPS एक्झाम कंडक्ट करणार आहे. आणि बहुपर्याय स्वरूपात म्हणजेच MCQ टाईप क्वेश्चन असणार आहेत. एक प्रश्न असणार आहे आणि त्याला 4 ऑप्शन असणार आहेत. आणि नेगेटिव्ह मार्किंगबद्दल काही लिहिलेलं नाही आहे, तर नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट अजून काय, तर तुम्हाला 45% गुण हे तुम्हाला प्राप्त करायला लागतील, म्हणजे 200 पैकी 90 मार्क तुम्हाला काढायला लागतील.
मेरिटसाठी क्वालिफाय होण्यासाठी, मेरिटमध्ये क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला 200पैकी 90 गुण तर नक्कीच काढायला लागतील. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती मित्रांनो, एकच परीक्षा होणार आहे. याच्यामध्ये प्री आणि मेन्स असं काही नसणार आहे, एकच परीक्षा होणार आहे. तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस इझी आहे. तर फॉर्म नक्की भरा. आणि फॉर्म कसा भरायचा याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा, मी नक्कीच उत्तर करेल. आणि सबस्क्राईबसुद्धा करा आपल्या चॅनलला. आपल्या चॅनलवरती आपण बुद्धिमत्तेचे जे इम्पॉर्टंट एक्झाम्स होतात त्याच्याबद्दल प्रॅक्टिस सेशन घेऊनच येतो. आता BMC कार्यकारी सहाय्यकच्या आपण परीक्षा होईपर्यंत प्रॅक्टिस सेट घेऊन येणार आहोत. आदिवासी विभागासाठी सुद्धा घेऊन येणार आहोत. आणि कंबाईन लेक्चरसुद्धा आपण, प्रॅक्टिस सेटसुद्धा आपण घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद.